Students, today we are going to start the second part, that is sexual reproduction in plants. See, this is the diagram in front of you. This is the typical structure of flower. Typical structure of flower. Here I have mentioned the different parts of the plants. आज आपण जे बघणार आहोत that is sexual reproduction in plants. See, last time we have continued with these systems. की reproduction म्हणजे काय? What do you mean by the reproduction? Then there were the several ways of reproduction like sexual and asexual. This topic is basically related with the sexual reproduction in plants. That is about this is the typical structure of a flower. Okay? हे टिपिकल स्ट्रक्चर आहे फ्लॉवरचं, ज्याच्यामध्ये एका फुलामध्ये लाईक फ्लॉवर्समध्ये कशा पद्धतीने सिस्टम काम करते दॅट वी आर गोइंग टू स्टडी. से दिस इज द लॉन्गर पार्ट, यू कॅन सी इट इज कॉल्ड स्टाईल. यू हॅव दिस डायग्राम इन युअर बुक ऑल्सो. तुमच्या बुकमध्ये तुम्हाला ही डायग्राम दिलेली आहे. सी दिस इज द डायग्राम. ओके, बट फॉर युअर कन्व्हिनियन्स तुम्हाला व्यवस्थित कळावे म्हणून आपण बोर्डवरती ती डायग्राम बघणार आहोत. एकाच प्लांटमध्ये देर इज मेल अँड फिमेल बोथ आर टुगेदर. टुगेदर म्हणजेच काय? सी दिस इज दी ओव्हरी, द ओव्हल शेप, दिस इज दी ओव्हरी पार्ट. हियर यू कॅन सी द लिटल दॅट इज नथिंग बट द पॉलिन्स विच विल मॅच्युअर फर्दर डेव्हलपमेंट. म्हणजे जे पॉलिन ग्रेन्स आहेत ते पुढे जाऊन मॅच्युअर होतात. ठीक आहे. स्टाईल इज नथिंग बट द ट्यूब. इथे जे गॅमेट्स और वॉट एवर विल बी द सीड्स दॅट जर्मिनेट्स हियर किंवा तयार होतात दॅट विल पासेस टुवर्ड्स दी स्टाईल. स्टाईल इज नथिंग बट दी कॅरियर ट्यूब. यू मे हॅव सीन द जास्मिन रोज. तुम्हाला जास्मिन रोज माहिती असेल, जास्वंद ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये यू कॅन सी दिस होल स्ट्रक्चर. प्लांटमध्ये देर आर 4 डिफरंट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स. वन इज गायनो. सी आय हॅव रिटन हियर गायनो. गायनो म्हणजे गायनेशियम. द फिमेल पार्ट ऑफ एनी प्लांट दॅट कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी इज कॉल्ड गायनोशियम. ठीक आहे. वेअरएज अँथर अँड फिलामेंट यू कॅन सी. इथे तुम्हाला जे डार्कमध्ये दिसतात आहेत ब्राउन छोटे छोटे जे ट्यूब सारखे, दॅट इज नथिंग बट दी अँथर. द फिलामेंट इज द फ्लुइड. एक फ्लुइड पार्ट आहे, स्टिकी पार्ट आहे, दॅट इज फॉर द मुवमेंट ऑफ द मेल अँथर, दॅट इज नथिंग बट दी अँड्रो. ठीक आहे. देन यू कॅन सी द पेटल. पेटल मीन्स ज्या पाकळ्या आहेत त्याला म्हणतात पेटल्स, बट इन अ सायंटिफिक और बोटॅनिकल लँग्वेज इट इज कॉल्ड कोरोला. देन देर इज अ होल्ड, और यू कॅन जिथे आपण फुल पकडतो ते जे देठ आहे किंवा जे स्टेम पार्ट आहे दॅट इज कॉल्ड कॅलिक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेपल. म्हणजेच आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की एका प्लांटमध्ये, एका टिपिकल फ्लॉवरमध्ये यू हॅव दी मेन 4 स्ट्रक्चर्स. डायग्राम आपल्या समोर आहे. हाऊ द रिप्रोडक्शन टेक्स प्लेस दॅट आय टेल यू लॅटर. फर्स्ट तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की प्लांटमध्ये देर आर दी 4 इम्पॉर्टंट पार्ट्स. वन इज युअर गायनो दॅट इज फिमेल पार्ट, वन इज अँड्रोशियम दॅट इज मेल पार्ट, देन देर विल बी द कोरोला दॅट इज द पेटल्स विच अट्रॅक्ट्स बिकॉज ऑफ कलर, बिकॉज ऑफ दी स्मेल. देन कॅलिक्स इज फॉर दी होल्डिंग. असे 4 इम्पॉर्टंट पार्ट असतात. नाउ द रिप्रोडक्शन कसा पार्ट घेतं ते आपण बघणारच आहोत, बट दिस इज अबाउट दी स्ट्रक्चर. ओके. नाउ इन युअर बुक ऑल्सो दे हॅव गिवन यू flower is the structural and sexual part. You can see the sexual reproduction which takes place in a plants, that is because of the flower. तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या प्लांटला फ्लॉवरिंग झालंच नाही तर तिथे फ्रूट येणार नाही. म्हणजे जनरली मे हॅव यू सीन की जेव्हा पण एखाद्या झाडाला फुलं येतात, म्हणजे इफ देर इज द फुल और इफ देर इज द एनी काइंड ऑफ अ फ्लॉवर फॉर्मेशन तरच तिथे फ्रूट तयार होतं. म्हणजे फ्रूट होण्यासाठी आधी तिथे फ्लॉवरिंग व्हावं लागतं, फुलं यावी लागतात, आणि ती जी फुलं आहेत दे विल ओनली फॉर्म द फ्रूट ऑफ इट. सो दिस इज ऑल अबाउट दी फ्लॉवर. फूलमध्ये किंवा प्लांट्समध्ये जे काय रिप्रोडक्शन आहे दॅट विल टेक और दॅट विल बी फॉलोड बिकॉज ऑफ दी flower part. Okay. Now as I told you, these are the 4 important part. This is also called as the essential walls. Essential walls म्हणजे काय? These are the important part of the reproduction. Okay. Now we'll see the one by one. जसं तुम्हाला माहिती आहे की प्लांटमध्ये इन ॲनिमल्स वी हॅव, लास्ट टाइम आपण बघितलेलं की मेल अँड फिमेल आर दी 2 इम्पॉर्टंट और यू कॅन से द सेपरेट बॉडीज आहेत की ज्यांच्यामुळे देर विल बी द जर्मिनेशन, देर विल बी द फॉर्मेशन ऑफ अ न्यू एम्ब्रियो. इथे सुद्धा देर विल बी द न्यू फॉर्मेशन ऑफ फ्रूट और यू कॅन से द नंबर ऑफ सीड्स अँड एव्हरीथिंग विल बी डेव्हलप बिकॉज ऑफ द 2 डिफरंट पार्ट ऑफ अ फ्लॉवर. म्हणजेच काय की फ्लॉवर विल बी सेम. इट इज नॉट लाईक ह्युमन बीइंग. जसं आपल्यामध्ये मेल फिमेल इज डिफरंट, तसं इथे नाही आहे. इथे यू हॅव टू रिमाइंड और यू हॅव टू बाय हार्ट इट that in a same flower there will be the gyno part which is the female part and there will be the male part that is andro part. ओके. आता ही जी डायग्राम आहे
तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे, पण तुम्हाला व्यवस्थित कळावं किंवा तुम्हाला माहिती पाहिजे पार्ट्स काय, दॅट इज वाय आय मेड द डायग्राम हिअर. ओके. काही प्लांट्समध्ये देर आर सम प्लांट्स की ज्यांच्यामध्ये देर विल बी द मेल अँड फिमेल फ्लोरिंग विल बी डिफरंट. म्हणजे आपल्याला कळू शकतं की दिस इज द फिमेल फ्लॉरिंग अँड दिस इज द मेल फ्लॉरिंग. जसं आपल्या बुकमध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे दॅट इज पपाया. तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला दोन वेगवेगळे दाखवले मेल अँड फिमेल. ओके. सो दॅट इज अबाउट दी सम प्लांट्स. हे काही एक्सेप्शन्स आहेत. आता प्लांटमध्ये ॲज आय टोल्ड यू की हे 4 पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर हाऊ द रिप्रोडक्शन टेक्स प्लेस ते आपण बघणार आहोत. हे जे तुमच्यासमोर जे एक्झाम्पल दिलेलं आहे इट इज ऑफ दी बायसेक्शुअल. वेअर बायसेक्शुअल मीन्स व्हॉट? Bisexual means male and female, they both will be together. ओके. त्याला आपण म्हणतो बायसेक्शुअल. बायसेक्शुअल म्हणजे जिथे हे दोन्ही सेमच असतं. त्यानंतर व्हॉट यू हॅव टू रिमाइंड और व्हॉट यू हॅव टू कन्सिडर की कोणत्याही प्लांटमध्ये कोणत्या याच्यामध्ये देर विल बी द 4 पार्ट्स विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. हे 4 पार्ट जे आहेत विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे 4 पार्ट तुम्हाला लक्षात घ्यायचे की दॅट ओनली टेक्स प्लेस वेन देअर इज दी रिप्रोडक्शन इन एनी प्लांट. हे जर 4 पार्ट्स असतील तरच आणि तरच देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ फ्रूट और देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ न्यू डेव्हलपमेंट. आपण बुकमध्ये जे एक्झाम्पल आहे दॅट वी कॅन सी. आपण वन बाय वन बघूया. हे जे एक्झाम्पल आहे द फ्लावर विच आय हॅव ड्रॉन और विच आय हॅव ट्राय टू ड्रॉ दॅट इज हिबिस्कस, दॅट इज चायना रोज और यू कॅन से ज्याला आपण मराठीमध्ये जास्वंद म्हणतो. दॅट इज दी मेन स्ट्रक्चर वेअर यू कॅन सी दिस स्टाईल ऑल्सो. तुम्ही पाहिजे तर तुम्ही एक फूल घ्या आणि त्यामध्ये यू कॅन सी द ग्रीन कलर थ्रेड लाईक स्ट्रक्चर यू कॅन सी इनसाइड ऑफ इट. दॅट इज नथिंग बट दी स्टाईल. नाव हिअर इट इज स्टिग्मा. स्टिग्मा इज द अप्पर पार्ट. दिस अप्पर पार्ट इज क्वाईट स्टिकी. हा स्टिकी असतो आणि त्यामुळे काय होतं कि whatever will be the pollens or whatever will be the male part, this is the male part as I told you, anther and filament. When they get mature, जेव्हा ते mature होतात they will pass towards the stigma. स्टिग्माकडे येऊन ते स्टिक होतात. स्टिग्मा बिकॉज इट हॅज स्टिकी नेचर. ते स्टिग्मा जे आहे तिथे ते स्टिक होतात आणि ॲज आय टोल्ड की हे जे ग्रेन्स दिसत आहेत दिस आर दी लिटिल पॉलिन जर दिसली फिमेल गॅमेट्स. हे जेव्हा मॅच्युअर होणार बिकॉज ऑफ दिस ट्यूब इट विल बी पास towards the stigma. म्हणजे इथून female part will be passed, then by this side anther will jump towards this part आणि इथे male female जे आहे that will stick to this sticky part. हा जो sticky part आहे त्याच्यावरती ते चिटकतात, they stick to that part आणि त्यामुळे there will be the new formation. कसं त्याची प्रोसेस आपल्या बुकमध्ये दिलेली आहे बट दिस इज दी जनरल आयडिया. तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे तर 4 इम्पॉर्टंट पार्ट्स. देन दिस डायग्राम. ही डायग्राम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर करावी लागते बिकॉज जर तुमचं हे पार्ट नसेल तर तुम्हाला माहितीच नसेल की कोणत्या पार्टचं फंक्शन काय आहे तर तुम्हाला ते कळणार नाही की हाऊ द रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. ओके. सी इथे तुम्हाला दिलेलंच आहे वन बाय वन. विल सी अ फ्लोअर इज युनिसेक्शुअल इफ इट बिअर्स. Bisexual as I told you it is where male and female both are together. Unisexual चा अर्थ आहे where only one flower or only one flowering will be there. जसं पपायामध्ये आहे. In papaya there will be male and female will be different. Means at a time तिथे male तरी flowering will किंवा female तरी flowering will. Okay. That is about then. Then pedicel. This stalk हे जे pedicel आहे pedicel जे तुम्हाला खाली दिसतं it is for holding. Each part has its own function. Gynoecium will take care for the development of the female gametes. Androecium जे आहे that will form the male gametes. Gametes म्हणजेच the egg cell, the grains which will be used for the reproduction. Clear? The stalk or pedicel is nothing but the for the holding. If any plant is bearing the pedicel, it is called pedicellate. पेडिसिलेट म्हणजे जर एखाद्या प्लांटमध्ये एखाद्या फ्लावरमध्ये इफ यू हॅव दॅट पेडिसिल, इफ यू आर होल्डिंग इट, इफ यू हॅव द होल्डिंग पार्ट इट इज कॉल्ड पेडिसिल और पेडिसिलेट. ओके. Androecium as I told you it is nothing but the male whorl. Whorl, WHORL. Whorl means nothing but the accessory organs or essential organs. Why essential? Because it will reproduce. It will help in the reproduction. So it is called accessory or you can say the important part. Okay. So gynoecium is the female part which bears the membranes called carpel. Carpel as I told you,
Carpel is nothing but your membranes, that is little membranes it has, it's called carpel. ज्याच्यामध्ये आपण बघितलं की stigma, style and ovary, these are the three parts in a flower which consist of the female reproduction. Okay, then members of gynoecium are called as carpel. Togetherly they are called as carpels. As they become separate or unite, काही याच्यामध्ये you can see in some flowers you can see sepals or you can see the carpels are like this, म्हणजे petals are they are open, काही मध्ये फ्यूज्ड आहे. क्लिअर, डिपेंड्स ऑन इट की जेवढे कार्पल्स असतील, काही कमी आहेत काही जास्त आहेत, त्यानुसार दे हॅव द नेम पॉलीकार्पलेट, मोनोकार्पल्स. क्लिअर, मोनो मीन्स सिंगल, मेनी मीन्स नंबर ऑफ. ओके, द होलो स्टाईल कम्स फ्रॉम द ओव्हरी, स्टिग्मा इज ॲट द टिप ऑफ द स्टाईल. इथे दिले बघा, दिस इज स्टाईल, इट्स अ ट्यूब. दिस ट्यूब इज कॉल्ड द कॅरियर ट्यूब. कॅरियर ट्यूब, व्हाय आय टोल्ड यू की जेव्हा इथे ग्रेन्स विल बी मॅच्युअर, वेन दे विल मॅच्युअर इनफ दॅट दे कॅन रिप्रोड्यूस, म्हणजे जेव्हा ते रिप्रोड्यूस करू शकतात, दे विल बी कॅरीड बाय दिस ट्यूब टुवर्ड्स द स्टिग्मा. मेल अँथर सुद्धा इथे येणार आहे, बिकॉज ऑफ सर्टन प्रोसेस दे विल कम हिअर टुवर्ड्स द स्टिग्मा. ओके, ओव्हरी कंटेन्स मेन वन और मेनी ओव्ह्यूल्स, तुमच्या बुकमध्ये दिलेलंच आहे. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. Pollen grains जे आहेत that travel towards the stigma, this process is called pollination. When any kind of a pollen grains sticks or attaches towards the stigma part of any flower, it is called pollination. ठीक आहे, हे तुमच्या बुकमध्ये दिलेली जी डेफिनेशन आहे तीच तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. वन्स अगेन आय रिपीट, आपण पुढे डबल फर्टिलायझेशनचा पार्ट बघणारच आहोत. बट बिफोर दॅट ऑलवेज रिमेंबर की कोणत्याही प्लांटमध्ये 4 इम्पॉर्टंट पार्ट आहेत. Calyx for holding, corolla is the petal part which is for the attraction, which bears most of the female part. Then andro is the male whorl, or you can say the male reproductive part will be called as the androecium. Then gynoecium, which consists of the female reproductive parts of any flower. Okay, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. This is the typical diagram of your typical structure of a flower. ह्यांच्यामध्ये पुन्हा meiosis होणार. Meiosis म्हणजेच काय, there will be the cell division. So they will form the number of cells again, means 2, 4, 6, 18 and so on. ठीक है, that is nothing but the number of egg formation. If you remember, I'll finish the diagram. I hope तुम्हाला डायग्राम कळली आहे. जरी कळली नसेल तरी तुमच्या बुकमध्ये दे हॅव गिवन यू द डायग्राम. ते डायग्राम तुम्ही पुन्हा नीट बघा. इफ एनी डाऊट इज देअर लेट मी नो, आपण पुन्हा ते रिवाइज करू शकतो. ठीक आहे, सी तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला माहिती आहे की डिप्लॉइड सेल, डिप्लॉइड सेल म्हणजेच काय, द 2n सेल्स जे आहेत दॅट विल गिव्ह आउट द n विच इज हॅप्लॉइड इन नेचर. नाउ दीज हॅप्लॉइड सेल्स, इफ यू रिमेंबर, मेल अँड फिमेल. इन केस ऑफ प्लांट्समध्ये सुद्धा डिप्लॉइड सेल्स जे आहेत दॅट विल गिव्ह आउट दी n. n म्हणजेच काय, हॅप्लॉइड सेल्स. हाफ diploid means the chromosomal number or chromosomal set is ready. It bears the chromosomal set which is 23 pairs in each cell. Clear? त्याला आपण म्हणतो diploid cell. आणि त्याच्यातलेच काही haploid cells जे आहेत ते रिसीव्ह होतात and that will give rise to the 2n which is again diploid. Clear? अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. When there is a reproduction, there will be the haploid egg. Haploid egg म्हणजेच काय, underdeveloped egg that will give rise to the polar nuclei. Once they are mature, haploid cells जे आहेत when they get mature, it will form polar bodies or polar nuclei. Clear? तुम्हाला डायग्राम आणि हे जे दोन कन्सेप्ट आहेत दॅट यू हॅव टू बाय हार्ट, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर हे कळलं तर तुम्हाला स्ट्रक्चर कळलं. तुमच्या बुकमध्ये दिलेली जी डायग्राम आहे, ट्राय टू अंडरस्टँड इट. की एक स्टिग्मा आहे ज्याच्यावरती पॉलिन्स विल अडेअर, देन यू हॅव दी स्टाईल अँड ओव्हरी विच इज द फिमेल पार्ट. गायनो काय आहे, अँड्रो काय आहे. वेन द टर्म इज अँड्रोशियम यू शुड गेट इट नो, तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की इट्स अ मेल पार्ट. वेन देर इज गायनो इट्स रिलेटेड विथ दी फिमेल पार्ट. क्लिअर? आणि कार्पल आणि जे सेपल्स आहेत, कार्पल म्हणजे जे पेटल पार्ट्स आहेत किंवा ज्या कॅलिक्स आणि कोरोला हे टर्म्स जे आहेत, हे 4 पार्ट तुम्हाला लक्षात ठेवावेच लागतात वेन यू आर स्टडिंग बॉटनी. क्लिअर? बॉटनी द स्टडी ऑफ प्लांट्स. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं बघायचं आहे. इन द सेम चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट बोथ
आपण प्लांट्सही बघणार आहोत आणि ॲनिमल्समध्ये पण कशी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे तेही आपल्याला बघायचं आहे. सो आय होप तुम्हाला कळलं आहे की स्ट्रक्चर काय आहे, कशाबद्दल आहे. नेक्स्ट पार्ट विल बी द डबल फर्टिलायझेशन.